ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. हगवणे कुटुंबीय आणि त्यामध्ये वैष्णवी हगवणे हिचा झालेला हुंडा बळी की जी आत्महत्या होती की खून हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. यावरती जोरदार गदारोळ झाला. विशेषतः सत्ताधाऱ्यांवरती टीका होत होती, अजित पवारांवरती टीका होत होती. इतकंच काय तर राज्य महिला आयोग आणि एकूणच महिला संघटना, विविध पक्षांच्या महिला प्रतिनिधी या सगळ्यांमध्ये सध्या वादविवाद सुरू आहेत की कोणाच्या कुठल्या जबाबदाऱ्या आहेत. याच संदर्भात काल झीरो ओव्हरमध्ये आपण चर्चा आयोजित केली होती आणि अतिशय वादळी ठरलेल्या चर्चेमध्ये आम्ही आमंत्रण दिलं होतं रुपाली चाकणकर, ज्या स्वतः महिला प्रदेश अध्यक्ष आहेत महिला आयोगाच्या महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुद्धा आहेत. त्या सहभागी होऊ शकल्या नव्हत्या, त्या आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे कारण महिला आयोग या संदर्भात नेमकं काय करतो याच्याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे. रुपालीजी, आपलं स्वागत एबीपी माझावर. माझा पहिला एकदम बेसिक प्रश्न आहे की हे सगळं प्रकरण आणि या बाबतीत आपल्या आयोगाची पक्षाची काय भूमिका आहे? रुपालीजी. वैष्णवी हगवणे यांनी आपल्या आयुष्याचा केलेला शेवट म्हणजे हुंड्याची विकृत मानसिकता असलेल्या लोकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला. खरं तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या विकृतीचा मी निषेध करतो. ही घटना ज्यावेळेस मला समजली त्यावेळेस 19 तारखेला राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही स्वतः त्याच्यामध्ये सोमोटो केला. बरं. आणि पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना त्या अनुषंगाने दिल्या. यामध्ये पोलिसांनी गुन्हा नोंद केला. 5 आरोपी आहेत, त्याच्यामधले 3 आरोपी अटकेत आहेत, 2 आरोपी फरार आहेत. या घटनेचा तपास ते तपास अधिकारी एपीआय डॉक्टर डोंगरे करतात. पहिल्या दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात आहे. बरं. आणि या सगळ्या घटनेमध्ये खरं तर ही सगळी विकृती आहे की ज्या पद्धतीने सुनेचा छळ केला जातो, ज्या पद्धतीने घरातले सगळे त्रास देतात आणि त्यामुळे हे सगळं टोकाचं पाऊल. त्याच्यामुळे याच्यामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे असं राज्य महिला आयोगाच्या वतीने सुरुवातीपासून मी सांगितलं आणि मी स्वतः या यंत्रणेच्या तपासाच्या भाग म्हणून आम्ही काम करतो. यामध्ये दोन्ही आरोपी फरार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या टीम बरोबरच क्राईमची टीम आहे, सायबरची टीम आहे, अँटी गुंडा टीम आहे आणि या टीमच्या माध्यमातून हे 2 फरार आहेत त्यांचा तपास सुरू आहे. ह्या यंत्रणेच्या दरम्यान काही दिवसापूर्वी म्हणजे 6/11/2024 राजेंद्र हगवणे यांची मुलगी करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीचं स्वरूप असं होतं, भाऊ आणि भाऊजाईच्या विरोधात की लग्नाच्या संदर्भात मला दबाव टाकला जातो आणि म्हणून मला मारहाण केली जाते, मला त्रास दिला जातो, माझा छळ केला जातो, अशा स्वरूपाची ही तक्रार 6/11/2024 राज्य महिला आयोगाकडे आली. त्याच्यानंतर 7/11/2024 राज्य महिला आयोगाच्या वतीनं पौड पोलीस स्टेशनला ते पत्र पाठवून याच्यामध्ये जे काही आपल्याला करता येईल कारवाई तशा पद्धतीची कारवाई करण्यासाठीच्या सूचना या पोलिसांना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी या कुटुंबात ज्यांची तक्रार होती आणि ज्यांच्या विरोधात होती त्यांना बोलून त्यांच्यामध्ये समझोता करत याच्यावरती खऱ्या अर्थानं हा कुटुंबाचा वाद होता. शेवटी आपण राज्य महिला आयोगाची आमची भूमिका असते की कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे. मग ह्याच घटनेच्या इतर कोणत्याही डिव्ही केसेसमध्ये आमच्याकडे कोणत्याही तक्रारी आल्या तर आम्ही सुरुवातीला 3 काउन्सिलिंग करतो आणि या 3 काउन्सिलिंग मध्ये त्यांच्यामध्ये सामोपचाराने कोणताही वाद असेल तर तो प्रश्न मिटला पाहिजे यासाठी प्रयत्न करत असतो. कारण की कुटुंब वाचलं पाहिजे, कुटुंब एकत्र आलं पाहिजे ही ह्या पाठीमागची भूमिका असते. कोणती एखादी तक्रार आली की तात्काळ ती पोलीस स्टेशनला जाणार, कोर्टात जाणार आणि मग ती कुटुंबाबरोबर त्या घरातल्या लहान मुलांच्या आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि म्हणून हाही कुटुंबामधला वाद होता. त्याच्यामुळे पोलिसांना कळून याच्यामध्ये त्यांनी सामोपचाराने मिटवावं, त्यांना समझोता करावा अशा पद्धतीने सूचना दिल्या होत्या आणि तशा पद्धतीने पोलिसांनी आम्हाला कळवलं होतं की आम्ही या कुटुंबाला बोलून घेतलं आणि आता हा वाद मिटलेला आहे. तर ज्यावेळेस वैष्णवीची घटना ऐकली त्यावेळेस खरंच मनाला वेदना झाल्या की अशा पद्धतीने आयुष्याच्या दुर्दैवी अंत होते आणि तेही या विकृतीच्या मानसिकतेच्या लोकांना बळी पडले. त्यामुळे आयोग म्हणून याच्यामध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून आहे. 19 तारखेला त्याच्या संदर्भात माझ्याकडे वैष्णवीच्या संदर्भात मी रुपालीजी फक्त मध्ये थांबून एक प्रश्न इथे विचारेन ज्याचा तुम्ही उल्लेख केला की तुमच्याकडे अशी एक तक्रार आली होती. माझ्याकडे संतोष शिंदे जे पुणे संभाजी ब्रिगेडचे
शहराध्यक्ष आहेत. राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेनं त्यांना सुद्धा कुटुंबाकडून मारहाण छळ होणारी तक्रार 6 महिन्यापूर्वी बावधन पोलीस व महिला आयोगाकडे केली होती. महिला आयोगाने त्या तक्रारीची दखल घेतली नाही असा आरोप शिंदे यांनी केलेला आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे की खरंच अशी तक्रार आपल्याला प्राप्त झाली होती का आणि त्याबाबतीत काही त्वरित कारवाई आपण करू शकलो होतो का? नाही, 2024च्या ह्याच्यामध्ये अशी कोणतीही हगवण्याची ही एकच तक्रार आमच्याकडे होती आणि माझी त्यांना या उलट विनंती राहील, जर तक्रार केली असेल तर आयोगाला कोणता उपयुक्त करेन की बऱ्याच जणांचा गैरसमज असा होतो, पोलीस स्टेशनचे भरोसा सेल सुद्धा जर असतील तर त्यांना असं वाटतं आपण ही तक्रार आयोगाला केली. त्याच्यामुळे आयोगाच्या कार्यालयात केलेली आहे का किंवा मेलद्वारे केली असेल तर माझ्या मुख्य कार्यालयात येते आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला एक भरोसा सेल असतो, तो मदत कक्ष म्हणून काम करतो. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की हे आयोगाचं ऑफिस आहे. तर तुमच्या माध्यमातून माझी विनंती राहील की तक्रार नक्की कुठे केली होती, कारण की आमच्याकडे 0 पेंडिंगची तक्रारी आम्ही ठेवतो. माझा आयोगाचा स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आणि केवळ एक मुंबईच्या ऑफिसमध्येच नाही तर माझे विभागीय कार्यालय असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या विभागामध्ये हे काम चालतं. मग ते काउन्सिलिंग असेल किंवा जीवनाच्या माध्यमातून असेल, त्याच्यामुळे तक्रार नक्की त्यांनी कुठे केली आणि याच्यामध्ये कोणती तक्रार आम्ही लपून ठेवत नाही. त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी. रुपालीजी, आणखी एक मुद्दा असा की मगाशी ज्या मोठ्या सुनबाई होत्या हगवणे कुटुंबियांच्या, त्यांच्याशी सुद्धा त्या माध्यमांशी बोलत होते आणि त्यांनी एक महत्वाचा रेफरन्स दिला की त्या पोलिसांकडे गेल्या होत्या आणि पोलिसांनी त्यांना सामोपचारानं वाद मिटवून घ्या वगैरे, ते काही पुढे गेलं नाही. जेव्हा त्या मुलीला मारहाण झाली होती तिच्यावरती उलट आरोप करण्यात आले की हीच उलट नवऱ्याला छळते किंवा काय. माझा आपल्याला एक या बाबतीत महिला आयोग काय करू शकते या अर्थाने मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की जर का पोलीस स्टेशनमध्ये, महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये सासू सून सुनबाई, प्रामुख्यानं सून जर का जात असेल अन्यायाच्या पोटी, इथे पोलीस जर का मिटवामिटवी करत असतील आणि अनेकदा स्थानिक पोलीस हे राजकारण्यांना किंवा संबंधित प्रभावित लोकांना असतात त्यांच्या बरोबरचे ते असतात, हे जर का पोलिसांचा हस्तक्षेप जरी तिकडे झाला असता तरी कदाचित ते वाचू शकली असती. माझा आपल्याला प्रश्न आहे की महिला आयोग काही एसओपी घेऊन येऊ शकते का किंवा पोलिसांचं सेन्सिटायझेशन करायची गरज आहे का? नक्कीच. त्याच्यामध्ये कोणतीही तक्रार, मी यापूर्वी आता बोलले, कोणत्याही कुटुंबाची तक्रार आपल्याकडे आली पोलीस स्टेशनला तर पहिला विषय असा असतो की लगेच तक्रार दाखल न करता किंवा कोर्टात न जाता सुरुवातीला त्या कुटुंबाला सामोपचाराने समजून सांगणं, एकत्र बसवणं. बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये संवाद नसतो किंवा वाद, गैरसमज फार मोठ्या प्रमाणात असतात आणि म्हणून अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. तो पहिला प्रयत्न असा असतो, जर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्या तक्रारीच्या प्रमाणावरती अवलंबून असेल. जर मारहाण असेल वगैरे तर तक्रार दाखल करतोच आणि तशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आम्ही देतो. पण शाब्दिक काही वाद असतील किंवा काही गैरसमज असतील आणि त्याच्यामुळे कुटुंबामध्ये वाद होत असतील तर आम्ही सांगतो की 3 काउन्सिलिंग हे कंपल्सरी होतात, ते तिथल्या भरोसा सेलमध्ये होतात आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांच्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक आणि बाहेरचा एक, जो एनजीओनी चालवायला दिला तो जिल्हा महिला बाल विकास अंतर्गत त्याला मान्यता दिली जाते, त्यांच्या अंतर्गत आणि एक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असे 2 भरोसा सेल असतात. ते त्यांच्या माध्यमातून यांच्या समझोता करतात आणि आमच्या अनुभवी जवळजवळ 90 ते 95% केसेस ह्या समझोत्याने 3 काउन्सिलिंग होतं, त्याच्यामध्ये निघतात. बरेचसे गैरसमज दूर होतात, कुटुंब एकत्र येतात, परिणामी त्यांच्या कुटुंबातल्या मुलांना एकत्र येण्याची संधी मिळते. पण जर एखाद्या सुनेचा छळ होत असेल, तिला त्रास दिला जात असेल, मारहाण केली जात असेल तर पोलिसांची जबाबदारी, गुन्हा नोंद केला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. रुपालीजी, अपेक्षा आहे की आपल्या महिला आयोगाकडून, कारण हे बरोबर आहे, पोलीस जर का चांगल्या भावनेने 2 कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ठीक आहे, पण जर का ती सून, ती मुलगी जाणीवपूर्वक सांगत असेल की माझ्यावर अन्याय होतोय, मला मारहाण होते, अशा वेळी जुळवणं अपेक्षित नसून पोलिसांनी सासरच्यांवरती कारवाई करणं आणि मुलीची सुरक्षितता गॅरंटी करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि या बाबतीत महिला आयोग अधिक आक्रमकपणे पोलिसांच्या बाबतीमध्ये सेन्सिटायझेशन असेल, काही कायद्यांचा काही वेगळा उपयोग होऊ शकतो का, प्रोसिजर करू शकतो का, याचा विचार करण्याची अपेक्षा आहे. आपण आपली भूमिका स्पष्टपणे मांडलीत. काल आपण काही तांत्रिक अडचणीमुळे आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकला नव्हता, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा या निमित्तानं आपल्या समोर आलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. रुपाली, माझ्यासाठी वैष्णवीचा विषय फार महत्वाचा आहे. कालचा विषय मी काल सोडून दिला. प्रवासात अडचणी येतात, ट्रेनचा प्रॉब्लेम होतो आणि एकाच वेळेस सगळ्यांना लाईव्हला जात होतो. आपला टेक्निकली प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. आजच्या लिंकला आम्ही 8:30 कनेक्ट झालो होतो. पण या निमित्तानं रुपालीजी, या निमित्तानं आपण आपली भूमिका मांडली आणि यापुढे किमान एक वैष्णवीचा धडा सगळ्यांनाच मिळालेला आहे. यापुढे केवळ पोलीस स्टेशन वगैरेच नाही, कुठल्याही कुटुंबातली मुलगी किंवा बाहेर दुसरीकडे गेलेली सून असेल, तिचं घर आता माहेरचं सुटलेलं नाहीये, तिला तो कधीही परतीचे मार्ग आहेत नेहमी उपलब्ध आणि पोलिसांची जबाबदारी या बाबतीत, विशेषतः महिला पोलीस यांचा रोल महत्वाचा असेल. आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करा रुपालीजी, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद. आपण सविस्तर वेळ दिला आणि आपली भूमिका मांडली एबीपी माझावर यासाठी. थँक्यू.